आता ज्या ठिकाणी आज फिरणार आहे तो हा सिंहगड. सिंहगडचं नाव कधीपासून सिंहगड आहे, कोणत्या प्रकारे पडलं, त्याच्या आधी त्याचं नाव काय होतं, ह्या सर्वाच बरोबर आपण ह्या साईडचा भूगोलाचा अभ्यास करणार आहे. किल्ले बांधणीचा अभ्यास करणार की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रकारचे किल्ले बांधले. पहिली बातमी ह्या समाजाला लागायची. ह्याच बरोबर हा समाज म्हणजे गावामध्ये वसवलेले लोक आहेत. ह्या गावामध्ये जर कुठं काही चोरी झाली तर त्याची चौकशी करण्याची सगळी जबाबदारी ह्या रामोशी समाजाकडे असायची. तसेच किल्ल्याचं संरक्षण, तसे गावाचे संरक्षण करणारा हा रामोशी समाज. हे मेटचे ठिकाण. जसं आपण खालच्या बाजूला महाराज पत्र लिहितात, तुर्क सैन्यात ठेवल्याने तुमचा जय कैसा होतो. तुमच्या सैन्यात मुसलमान आहे, तुम्ही जिंकू शकत नाही. मग कोणत्या अर्थाने आपण त्या व्यक्तींना जवळ करतो. दोघी जर महाराज बसलेत आणि दरबारात गेल्या तर महाराज तुम्हाला बघून कोणत्या भाषेत बोलतील. कदाचित ते फारसीत म्हणजे हिंदीत बोलतील. हो, की आप इसलिए आहे किंवा तुमचं काय प्रश्न आहे, काय तुम्हाला कोणी त्रास दिला काय विचारतील हिंदीत. का सांग, आणि टिकली नाही म्हणत तुमच्या कपाळात. आणि व्यभिचार, स्त्रीच्या सहमतीने केलेला व्यभिचार हाही त्या काळी गुन्हा होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजलं. महाराजांनी त्याला गडावरती आणलं, त्याचा चौरंगा केला. चौरंगा हा आपण एक ऐतिहासिक दृष्ट्या विचार केला म्हणजे आजपर्यंत सांगत आले की दोन्ही हात पाय कापणे, दोन्ही हात दोन्ही पाय कापणे, तर तसं नसे. चला मित्रांनो, प्रवास चालू झालेला आहे आमचा सिंहगडासाठी. आणि तुम्ही पाहू शकतील तर आम्ही चेकपोस्टवरून चालत निघाले आहेत. समोर आपल्याला दिसत आहे सिंहगड. तर 1.5 तास ते 2 तास तरी जातील चढायला. मी भूषण हरिचंद्र ठाकूर, शिवसह्याद्री ट्रॅव्हल्स आयोजित सिंहगड स्थळदर्शन याच्यात आपण सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याला गड दाखवण्यासाठी आपले मार्गदर्शक आणि इतिहास अभ्यासक श्री चैतन्यदादा शिंदे आपल्यासोबत आहेत. तर आता पुढील जी धुरा आहे ती मी चैतन्यदादांकडे देतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव चैतन्य शिंदे. मी राहिला बारामतीला आहे, पण माझा जो अभ्यास आणि इतिहासाची गोडी जर पाहिलं तर जास्त करून माझी राजगड बाबतीत गोडी आहे. त्याचबरोबर बाकीच्या किल्ल्यांचाही अभ्यास करावा लागतो. ह्या दृष्टीने मी बरेचसे किल्ले फिरत असतो. भूषणदादाची आणि माझी ओळख 12 पासून म्हणजे गेले कमीत कमी 7 वर्ष जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. तेव्हा काही 12 मधील कार्यकर्ते होते, त्यातील इतिहासाची गोडी असणारे बरेचसे होते. त्यातील भूषणदादा आणि मी. आणि भूषणदादा बोलावं आणि आम्ही करावं हे नेहमी बऱ्या प्रमाणात ठरतं. ज्या ज्या वेळी किल्ल्यावरती जाण्याचा प्रसंग येतो त्या त्यावेळी आपण प्रत्येकाला एक माहिती देत असतो. माहिती देण्याचा हेतू हा की आपला इतिहास पुढच्या पिढीला समजला पाहिजे. आजपर्यंत जो इतिहास आपण ऐकतोय किंवा ऐकत आला ह्यातील फक्त आपल्याला 0.5% इतिहास फक्त माहिती असतो. त्याच्या पाठीमागचा इतिहास खूप मोठा असतो, तोही माहिती करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला काय होतं आणि कसं होतं हे समजलं पाहिजे. भूषणदादाने उदाहरण बरोबर दिलं की सुभेदार पिक्चर पाहिला का, तानाजी पिक्चर पाहिला का. तो पिक्चर पाहिला तर असं डोक्यात येतं की सिंहगड खूप मोठा किल्ला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठं युद्ध झालेलं आहे. ते कोणत्या प्रकारे खेळलेलं आहे म्हणजे एक प्रकारे ते सर्व बऱ्या प्रमाणात काल्पनिक आहे. किल्ला खूप मोठा आहे, लढवय्य किल्ला आहे. मगाशी आपण बोललो, भूषणदादा बोलले की दोराच्या साह्याने किल्ला लढवला जातो म्हणजे किल्ल्यावरती आलं जातं. सिंहगडला हा प्रकार 2 वेळा घडलेला. एकदा तानाजी मालुसरे आणि एकदा नावजी बलकवडेंनी. असं 2दा हे घडलेलं इतिहास आहे. ज्या अर्थे किल्ल्याच्या वरती येण्यासाठी मार्ग नसताना दोराच्या साह्याने तुम्ही किल्ल्यावरती येता आणि किल्ल्यावरती युद्ध खेळता. तो प्रसंग कोणत्या प्रकारे असतो, कशा प्रकारे असतो, त्यावेळची परिस्थिती काय, त्यावेळची लढणारे सैन्य कसं आहे, त्याच वेळी केलेला भूगोलाचा अभ्यास त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी. आपल्याकडं जी लढाया होतात त्या कोणत्या काळात होतात, कशा काळात घडल्या, कोणत्या वेळेला घडल्या, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास ताळमेळ जुळवणारा व्यक्ती असतो तो इतिहास अभ्यासक असतो. एखाद्या चिटोरीवरच्या एखाद्या ओळीवरून इतिहासाची मांडणी करणारा तो अभ्यासक असतो, कारण तो सत्य पुरावा असतो. जर एखाद्या अभ्यासकाचा तुटपुंज अभ्यास असून नवीन अजून काही संदर्भ मिळाले आणि तेही त्यांनी ग्राह्य धरलेच पाहिजे, हा अभ्यासक असतो. मीच आहे खरा हा कधीही अभ्यास नसतो.
स्वतःला मी खरा म्हटणारा अभ्यासक नसतो. आपल्याकडे इतिहासामध्ये बरेचसेच पैलू आहेत आणि ते थोडेसे उलगडण्याचा आज प्रयत्न करणार आहे. आत्ता ज्या ठिकाणी आज फिरणार आहे तो हा सिंहगड. सिंहगडचं नाव कधीपासून सिंहगड आहे, कोणत्या प्रकारे पडलं, त्याच्या आधी त्याचं नाव काय होतं, ह्या सर्वांच बरोबर आपण ह्या साईडचा भूगोलाचा अभ्यास करणार आहे. किल्ले बांधणीचा अभ्यास करणार की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रकारचे किल्ले बांधले, कोणत्या प्रकारच्या वास्तू बांधायच्या नव्हत्या त्याही नंतरच्या काळात बांधल्या गेल्या, त्याचा विध्वंस कसा झाला हेही आपण ह्या किल्ल्यावरनी समजून घेणार आहोत. ज्यावेळी आपण भूगोलाचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला समजतं की त्या ठिकाणच्या असणाऱ्या वास्तूचा महत्व किती असावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं लहानपण या किल्ल्यावरती गेलेलं आहे. सर्वात महत्वाचं, छत्रपती शिवाजी महाराज बऱ्याच काळ या किल्ल्यावरती राहिलेले आहेत, त्याच्यामुळे हा किल्ला खूप महत्वाचा आहे. आता आपण इथून अभ्यासाला सुरुवात करता किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश तुम्ही खालूनच, ज्या ठिकाणी तुम्ही फ्रेश झाला त्या ठिकाणच खरा किल्ला चालू झालेला आहे. कारण किल्ल्याची सुरुवात ही रहाळापासून होते आणि रहाळावरच्या मेटांपासून होते. तुला सांगायला लागेल तर तेही तुम्हाला सांगणार आहोत की किल्ला कसा पाहायचा आणि कोणत्या प्रकारे पाहायचा. सर्वात महत्वाचं, सर्वांना प्रश्न पडलेच पाहिजेत. ज्यावेळी तुम्हाला प्रश्न पडतात त्यावेळीच तुम्हाला त्याची उत्तरं मिळतात. जोपर्यंत तुम्हाला प्रश्न पडत नाही त्यावेळी तुम्हाला उत्तर मिळत नाहीत. लहान मूल कसं असतं की त्याला माहिती जाणून घ्यायची असते म्हणून तो बापाला आईला प्रश्न विचारत असतो, कारण त्याला जाणून घ्यायचं असतं. आपण मोठे झालेलो असतो, आपल्याला लाजतो, अरे मी कसा प्रश्न विचारू, मी मोठा झालेलो नाही. कारण माहितीची जाण त्या लहान मुलाला असते की मला पुढे जाऊन सर्व मिळवायचं आहे. आपण मोठं झाल्याच्या नंतरनी आपण आपल्या मनात खच्चीकरण होत असतो की मी मोठं झालोय का विचारू. ज्यावेळी तुम्ही माहिती विचारसाल त्याचं प्रत्येकाचं उत्तर जरी आत्ता नसेल मिळालं तरी काही दिवसांनी, म्हणजे एक आठवड्याभरात नक्की भूषण दादा असतील किंवा मी असेल, हे दोघेही देऊया. म्हणजे सांगतो, म्हणजे डॉक्टर, कंपाऊंडर किंवा त्याच्याहून वरचा डॉक्टर तसे आमच्या वरचे पण आहेत जे आमचे गुरुस्थानी आहेत. हे किल्ल्यावरती वास्तव्यास असायचे, नंतरच्या काळात ते खालच्या गावात जाऊन वास्तव्य करू लागले. ज्यावेळी किल्ले खालचं झाले त्याच्यानंतर खाली जाऊन राहिले. त्या रहाळातून वरच्या टप्प्याला म्हणजे किल्ल्यावरती येताना आपल्याला एक मेन ठिकाण लागतं, किल्ल्याचं महत्वाचं ठिकाण, ज्याच्यापासून किल्ल्याचं संरक्षण खरं चालू होतं, ते म्हणजे मेट. ज्या ठिकाणावरनी किल्ल्याची सुरुवात खरी होते तिथं असणारी लोक ही किल्ल्याचं संरक्षण करायची. ती कुठं वसवली जायची, किल्ल्याच्या चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांवरती ती मेट वसवली जायची. याच्यामध्ये काही ठराविक जातीची जमातीची लोक असायची. याच्यामध्ये महत्वाचे एक जात आपल्याला सांगतो ती म्हणजे रामोशी समाज. रामोशी समाज हा कडक आणि कडवा समाज आहे. रामोशी काही वेळा त्याचा अर्थ रानवशी असा लावला जातो, म्हणजे ते रानात राहिलेली लोक म्हणजे रानवशी. हे रानात म्हणजे किल्ल्याच्या रानात राहिलेली लोक हे पहिल्यापासून कडक स्वभावाचे. किल्ल्यावरती येणाऱ्याला पहिल्यांदा दरडवून विचारलं तर त्याच्या मनात काय संकोच असेल किल्ल्यावरती जाताना त्याच वेळेस तो गळून पडेल. ह्या दृष्टीने त्यांना त्या मेटावरती संरक्षणासाठी त्यांना तिथं वसवलं गेलं. त्यांना वेगवेगळे कर माफ करण्यात आले आणि त्यांना काही पगारही चालू करण्यात आले. ह्याच्यामध्ये पहिला गायी तर म्हशी ह्या चारण्यासाठी कर द्यायला लागायचा. तर हे कर त्या लोकांना माफ असायचे जे की मेटावरती काम करायचे. हे किल्ल्याचा पहारा पण करायचे, जेणेकरून किल्ल्यावरती काही आक्रमण झालं तर पहिली बातमी ह्या समाजाला लागायची. ह्याचबरोबर हा समाज म्हणजे गावामध्ये वसवलेले लोक आहेत. ह्या गावामध्ये जर कुठं काही चोरी झाली तर त्याची चौकशी करण्याची सगळी जबाबदारी ह्या रामोशी समाजाकडे असायची. तसेच किल्ल्याचं संरक्षण, तसे गावाचे संरक्षण करणारा हा रामोशी समाज. हे मेटचे ठिकाण, जसं आपण खालच्या बाजूला जे गाव बघतोय त्या गावापासून वरच्या बाजूला जे तुम्हाला पायवाट येताना दिसते तिथे घर आहे, तिथे एक मेट होतं जुना. त्याचे जुने अवशेषही तिथं आहेत. ते नंतरच्या काळात गायब झाले. काही दगड आजही तिथं अस्तित्वात आहे. तिथं मेट होतं. तिथून वरती येणारा त्याची पूर्ण चौकशी करून त्याचे परवाने चेक करूनच त्याला किल्ल्यावरती सोडलं जायचं. मेटापासून वरती येतात आणि नंतर तुम्हाला एक मार्ग जो कड्याच्या बाजूने जाताना बघायला मिळतो प्रत्येक ठिकाणी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेगळ्या प्रकारची बांधणी केलेली आहे. तर मग हा कोणत्या बांधणीचा दरवाजा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी बांधणी केली हे दोन्ही पण प्रकार आपण समजून घेणार आहोत. हा जो दरवाजा आहे हा तुम्हाला दरवाजा आत्ता सध्याला बघायला मिळतोय, हा नंतरच्या काळात रिन्यूड झालेला दरवाजा आहे. रिनोव्हेशन झालेलं त्याचं बऱ्या प्रमाणात. वरच्या बाजूला जे दगड दिसत आहेत याच्यावर स्पष्टपणे दिसतंय की ते नवीन पद्धतीची बांधणी आहे. तर हा दरवाजा हा शिवपूर्व काळात होता. का
तर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरचे दरवाजे हे उजव्या हाताच्या बांधणीचे केलेले. हा तुम्हाला मग नंतर एक उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे इथं दुसरा कल्याण दरवाजा आहे त्याच्यावरती तुम्हाला सांगेल की तो उजव्या हाताचा कसा असतो. हा शिवपूर्व काळातला दरवाजा आहे. तसेच हा किल्ल्याचा दरवाजा म्हटलं तर आजही सगळे लोक आपल्याला तुम्हाला हेच सांगतील की हा पुणे दरवाजा, पुण्याच्या बाजूने म्हणून पुणे दरवाजा. इतिहासामध्ये पुणे दरवाजा असा कुठेही उल्लेख नाहीये. हा दरवाजा म्हणजे डोंजे दरवाजा, डोंजे गावातून येणाऱ्या मार्गावरती असणारा दरवाजा म्हणजे डोंजे दरवाजा. हे दरवाजे कुठे बांधले जायचे? ज्या ठिकाणी सुलभ पद्धतीने तुम्ही गडावरती प्रवेश करू शकता या ठिकाणी दरवाजे बांधले जायचे. त्यातील हा डोंजे दरवाजा. ते काय कसं आहे, भूषणदादा म्हटलं की एका दिवसात एक किल्ला कसं होईल, तर एक किल्ला नाही तर तुम्ही 2 किल्ले पाहणार आहोत. तर तो दुसरा कोणता किल्ला म्हणजे कंदगडा. हा किल्ला कुठून आला, कसा आला, इतिहासात कुठे त्याचे उल्लेख आहेत, त्याचा संदर्भ कुठून आला आपल्याला माहिती पाहिजेत. आपल्याकडे कंदगडाचा पहिला उल्लेख मिळाला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोगलांच्या बरोबर तह झाला. तहामध्ये आपण किती किल्ले दिले मोगलांना? 23 किल्ले दिले. तर 23 किल्ल्यामध्ये काही राजकारण खेळलं गेलं. त्या 23 किल्ल्यांमध्ये आजकालचं राजकारण सोडून द्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजकारण होतं ते एक उत्तुंग कर्तृत्वाचं उदाहरण होतं की आपल्याला निर्माण करायचंय आणि त्याच्यासाठी काहीही करा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेले. तर त्या 23 किल्ल्यांमध्ये असे काही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना खपवले की जे आपल्याकडं कधीच नव्हते, म्हणजे त्यावेळी नव्हते पण ते निर्माण केले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर पण दिला आणि वज्रगड पण दिला. ऑलरेडी ते मोगलांकडेच किल्ले होते, तरीही शिवाजी महाराजांनी ते केले. ह्याचबरोबर 23चा आकडा कंप्लीट करायचा आहे म्हणून एक कंदगडा नावाचा किल्ला निर्माण केला. तो किल्ला कसा निर्माण केला की सिंहगडचा एक माची सेपरेट केली, तिला दरवाजाची बांधणी होतीच पहिल्यापासून, तिलाच नवीन किल्ला स्थापन केला. हा कंदगडा किल्ला इथून पुढे चालला. काय नाही, आतमध्ये फक्त पाणी एक टाका आणि भरून जाईल. ह्या प्रकारचं राजकारण. समजलं ना तुम्हाला? एका किल्ल्याचे 2 किल्ले गेले आणि त्याला देऊन टाकले 23 दिलेच नाही. फक्त 23 आकडा कंप्लीट करायचा आपल्याला नावासाठी. कोणीही इथं पाहण्यासाठी येणार नाहीये. शिवाजी महाराजांना माहित आहे ही सह्याद्री काय आहे हे शिवाजी महाराजांना माहिती आहे, मोगलांना माहित नाही. आक्रमण झालं त्यावेळी महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शब्द लक्षात ठेवलेला व्यक्ती म्हणजे बाजीराव इथून युद्ध करण्यासाठी बुंदेलखंडात गेला आणि बुंदेलखंड वाचवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो शब्द किती महत्वाचा होता. आणि असे खूप शब्द आहेत जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आजही सांगून ठेवलेले आहेत, ते आपल्याला पाळायचे. आज पण आपल्याला ते शब्द पाळणं गरजेचं आहे. त्यातील काही गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं. कुणाला लिहिलं? त्यांच्या बंधूला, व्यंकोजी राजांना. ज्यावेळी व्यंकोजी राजे पूर्णपणे युद्ध हारत होते सारखा, तर महाराज पत्र लिहितात, तुर्क सैन्यात ठेवल्याने तुमचा जय कैसा होतो. तुमच्या सैन्यात मुसलमान आहे, तुम्ही जिंकू शकत नाही. मग कोणत्या अर्थाने आपण त्या व्यक्तींना जवळ करतो? शिवाजी महाराजांचे शब्द आपल्यासाठी एक प्रकारे काय म्हणतात ना, अमृतवाणी, किंवा ते अमृताचे शब्द आहेत जे आपल्यात ग्रहण केले तर तुमचं आयुष्याचं उज्ज्वल होऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गोष्टी सांगून गेलेल्या आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे येणार आहोत. ओके, त्या ठिकाणी मी 1-2 मिनिटं फक्त माहिती देईल. नेहमीच सांगतो की मी नेहमी म्हणतो की महत्वाचं काय आहे, म्हणजे पुरुष पण आले त्याच्यात, पण महिलांनी विशेष करून टिकली लावणं हे म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे. किंवा तुम्ही धर्म म्हणजे इतर धर्मीय जर तुम्ही मुली बघितल्या तर तुम्हाला दिसते ते त्यांच्या धर्माचं पालन करतात. म्हणजे त्याच्यात काही वाईट नाही, ते करतात, पण आपणही आपल्या धर्माचं नक्कीच पालन करायला पाहिजे. म्हणजे अनिकेत आणि माझा नेहमीचा विषय असतो की समजा तुम्ही दोघी जर महाराज बसलेत आणि दरबारात गेल्या तर महाराज तुम्हाला बघून कोणत्या भाषेत बोलतील? कदाचित ते फारसीत म्हणजे हिंदीत बोलतील. हो, की इसलिए आहे, किंवा तुमचा काय प्रश्न आहे, काय तुम्हाला कोणी त्रास दिला काय विचारतील हिंदीत, का सांग. आणि टिकली नाही मिळत तुमच्या कपाळात. आणि आता आई जिजाऊंचे लेकी म्हणून आपण म्हणतो, तर त्या माऊलीचा त्याग किती मोठा आहे तो सांगेल. किंवा आज एक व्यक्ती येणार होते पण ते आले नाही, जे शिवनेरीला आपल्याला माहिती दिली, ते येणार होते मुळात, त्यांचा काय फोन नाही आला. पण महत्वाचं आहे की शिवाजी महाराज असेच नाही घडले, आईमुळे घडले संस्कार. आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी या बाजूला बांधणी करून घेतली ना,
त्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक ध्येय धोरण होतं. छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, काय होऊन गेले, ह्याच्यावरती एक ग्रंथ लिहिला गेला नंतरच्या शिवाजी महाराजांच्या काळात, ज्याचं नाव आज्ञापत्र. त्या आज्ञापत्रकामध्ये रामचंद्र अमात्यपंत सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाची निर्मिती कशी केली. ज्यावेळी दुर्गाची निर्मिती करायची असते त्यावेळी दुर्ग बांधताना त्या ठिकाणचं महत्वाचं पाण्याची सोय पाहिजे असते, सर्वात महत्वाची. ज्यावेळी तुम्ही किल्ला बांधता तर किल्ल्यावरती जोडून असणाऱ्या म्हणजे उंचवटे हे तुम्ही एक तर सुरुंग लावून फोडा किंवा तिथं माची बांधा. ज्या अर्थे सिंहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला आणि त्याच्यानंतरनी जे उंचवट्याचा भाग म्हणजे सिंहगडला तटाला बिलगून असणारा भाग म्हणजे हा भाग आहे. आणि या ठिकाणी पूर्णपणे काही अस्तित्वात नव्हतं, फक्त उंचवटा होता. पण या ठिकाणी किल्ल्याला त्रास आहे, आयब आहे, म्हणून ह्याच्यावरती सेपरेट माची बांधली आणि त्या माचीचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला म्हणून केलेला बघायला मिळतो. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधताना काही तंत्र वापरलेले आपल्याला बघायला मिळतात. ज्या बुरुजावरती उभे त्याच्याच बरोबर तुम्हाला पाठीमागे जी तटबंदी लागते त्याच्यामधून काही होल्स तुम्हाला बघायला मिळतात. हा, आत्ता ज्यात पडला हा, तर ते होल्स कशासाठी असतात, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो किंवा त्याचं तंत्र काय हेही आपल्याला बघायला मिळतं. जर तुम्ही त्यातून व्यवस्थितरित्या पाहिलं तर तुम्हाला खालच्या बाजूला असंही कुठेही बघण्यासाठी ती जागा नाहीये. ज्या ठिकाणी एखादा शत्रू सैन्य उभं राहू शकतो त्याच ठिकाणी नेम लावण्यासाठी ती जागा आहे. कोणत्याही खुबणीतून बघा किंवा जंग्यामध्ये बघा की तीच तुम्हाला जागा बघायला मिळेल. आता हा बरोबर, आता आपला जो विमोरे पडला त्यातून जर तुम्ही पाहिलं ज्या ठिकाणी आपण पार्किंगला उभं होतो त्या ठिकाणी तोफेचा मारा करण्यासाठी ती जागा आहे. कुठेही त्या जागा बनवल्या जात नाहीत. तुम्ही ज्यावेळेस राजस्थान मधील किल्ले बघायला जातात त्यावेळीही तुम्हाला अशाच बघायला मिळतात, पण त्या या साईडनी खालच्या बाजूला न जातात त्या वरच्या बाजूला जातात. ज्यावेळी आम्ही काही काळ राजस्थानमध्ये फिरत होतो त्या गाईडला हा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी सांगितलं बाण असा वरून जातो आणि डोक्यावरती पडतो. आता डोक्यात तर आपले काहीतरी असतंच ना, मग त्या दृष्टीने त्यांनी कोणतेही सायंटिफिक रित्या बांधलं नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्यरित्याने बांधलेलं आहे. ह्याच्यामधून हा बंदुकी आणि तोफांच्या साह्याने मारा केला जायचा. तोफ कशी बांधली जायची म्हणजे तोफ बांधणी आणि बंदूक बांधणी दोन्हीचा प्रकार एकच, ज्याच्यामध्ये दारू ठासून भरली जायची आणि तोफेमध्ये गोळा टाकला जायचा आणि बंदुकीमध्ये शिशाची गोळी टाकली जायची, ज्याच्या साह्याने युद्ध खेळलं जायचं. तर त्याच्यामुळं त्याच्या मारा हा समोररित्या म्हणजे सरळरित्या होत असे. तसं जुन्या काळी तोफा किंवा बंदुकी नव्हता त्याच्या आधी या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी नाही तर त्यावेळी चर्याच्या साह्याने अडून लपून तुम्ही मारा करू शकत होता. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही अडून त्या खोबणीमधून किंवा जंग्यांमधून तुम्ही मारा करू शकता. त्या बाजूला हा, त्याच्या बाजूला अजून एक विचार करतो, ज्यावेळेस आपण किल्ल्यावरती फिरत असतो तुम्हीही तुमच्या बाजूच्या किल्ल्यांवरती फिरत असता, ज्यावेळेस तुम्ही पोर्तुगीज बांधणीचे किंवा इंग्रज बांधणीचे किल्ले बघता त्यावेळी तुम्हाला बुरुज कोणत्या आकाराचे बघायला मिळतात? वेगळ्या प्रकारचे असतात, त्यामध्ये काही वेळेला त्रिकोणी पण आहे. बरोबर. त्याच्यानंतर आसावा गड आहे, आता त्याची बांधणी नक्की मराठ्यांची आहे किंवा पोर्तुगीजांची माहिती, इंग्रज बांधणीचे आहेत. इकडचा आहे वसईचा, त्याची त्रिकोणी बुरुज आहेत, काही गोलवाले आहेत हा. पण त्रिकोणी पण आहेत. बरोबर. आणि पण राजगडचे आपण पाहिलं तर नाही, तो फक्त मेन दरवाजा, हा म्हणजे तो आहे अष्टकोनी आहे. अष्टकोनी अष्टकोनी येतो. हा, त्याच्या पाठीमागे कारण तुम्हाला माहिती आहे 8 काय तो आकडा आहे. पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी असे गोल का बुरुज बांधले, त्रिकोणी चौकोनी चांगल्या आकारात दिसले असते, गोलच का बांधले? भक्कमपणा. अजून सैनिकी दृष्ट्या सर्वोत्तम संरक्षणाची बाजू म्हणजे बुरुज. जर तुम्ही सपाटरित्या म्हणजे समोरच्या बाजूने जर बुरुज बांधले त्यावेळी तुम्हाला शत्रू बिलगायला खालच्या बाजूला आलेला आहे त्यावेळी तुम्हाला वरून वाकून बघावं लागेल. त्यावेळी समोरचा शत्रू सैन्य तुमच्या सैन्याला नक्कीच टिकू शकेल. पण ज्यावेळी समोरच्या तटाला म्हणजे त्या गोल बुरुजाला एखादा बिलगायला आला तर तुम्ही या बाजूने म्हटलं तरी त्याला बघू शकता. आपल्या सैन्याच्या दृष्टीने सैन्याला फायदा होण्यासाठी गोल बुरुज बांधले.
ज्यावेळी त्रिकोणी चौकोनी बुरून झाले जातात त्याला कोपरे निघतात. त्या कोपऱ्यावरती तोपेचा मारा झाल्यास तो कोपरा निकळू शकतो, म्हणजे पडू शकतो. तसा गोल बुरून ज्याला कोपराच नसतो, त्याच्यामुळे त्याचा मारा जरी पडला तरी ते आतमध्ये धसू शकतं, पण तो पडत नाही. ह्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी गोल बुरुज बांधला. त्यांनी मग किल्ला राजकारण म्हणून पण ही माची बांधलेली कंदकडा नावाची. तर या माचीवरती जो कोणी पहारा देत असे त्याची पाण्याची सोय या समोरच्या टाक्यातून केली जायची. हा, इथे पण होतं, इथं आतमध्ये पण होतं, ते बुजलेलं. तर या ठिकाणी एका ठिकाणी सुरुंगाचं पाणी असा इतिहास म्हणजे जुना उल्लेख आपल्याला मिळतो. सुरुंगाचं पाणी नक्की कोणत्या अर्थाने ते लिहिलं किंवा त्याचा काय संदर्भ आहे असं कुठं बघायला नाही मिळलं. फक्त सिंहगडावरती 2 ठिकाणी सुरुंगाचं पाणी म्हणून तसंही असू शकतं. पण सिंहगडावरती 2 ठिकाणी असा उल्लेख मिळतो, जो की कंदगडावरती एक सुरुंगाचं पाण्याचे टाक आहे आणि दुसरं म्हणजे कल्याण दरवाजाच्या खालच्या बाजूला एक सुरुंगाच्या पाण्याचे टाक आहे. आता ते सुरुंगाचं पाणी वगैरे का, तर हे लवकरच म्हणजे काही दृष्टीने ते वेगळा विचार केला तर ते तंत्राच्या दृष्टीने बघायला मिळतं की आतमध्ये भुयारा टाईप असतं आणि त्याच्या आतमध्ये पाणी असतं, सुरुंग खांदून ते पाणी काढलेलं असंही म्हणलं जातं. थोपटेवाडीपासून रांजे आणि रांजेपासून शिवापूरपर्यंत प्रत्येक गावाला वेगळा इतिहास आहे. हा रांजे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर ह्याने बद्दमल केला. बद्दमल म्हणजे बलात्कार नव्हे, व्यभिचार, स्त्रीच्या सहमतीने केलेला व्यभिचार हाही त्या काळी गुन्हा होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजलं. महाराजांनी त्याला गडावरती आणलं, त्याचा चौरंगा केला. चौरंगा हा आपण एक ऐतिहासिक दृष्ट्या विचार केला म्हणजे आजपर्यंत सांगत आले की दोन्ही हात पाय कापणे, दोन्ही हात दोन्ही पाय कापणे, तर तसं नसे, उजवा हात डावा पाय कापणे हा चौरंग असे. याच्यानंतरून त्याला पूर्णपणे मरून दिलं जात नाही, म्हणजे जिवंत मारणे नव्हे, ह्याच्या पाठीमागं कारण आहे. जसं भूषणदादा म्हटले की अफजल खानाचे 2 मुलं पकडली आणि त्यांना सोडून दिलं. का सोडलं ह्याच्या पाठीमागं राजकारण होतं. तसंच ह्या भिकाजी बाबाजी बिन भिकाजी गुजरला का सोडलं ह्याच्या पाठीमागं पण राजकारण आहे. ज्यावेळी त्याचा चौरंग केला जातो त्यावेळेस हात कापले जातात आणि डावा पाय कापला जातो. त्यातून वाहणार रक्त थांबवण्यासाठी कोणता उपाय केला जातो माहित आहे? गरम तेल केलं जायचं आणि त्यात तुमचा अर्धा भाग तो बुडवला जायचा, ज्या अर्थे ते रक्त थांबलं पाहिजे, त्याला इन्फेक्शन नाही झालं पाहिजे, एक प्रकारे इन्फेक्शन. याच्यानंतरून शिवाजी महाराजांनी एक गोष्ट सांगितलेली, जो चुकीचा आहे त्याची गुन्हा साबित झाला त्याची गर्दन मारा आणि गडोगडी फिरवा. तसंच ह्याला चौरंग केला, उचलला आणि त्याच्या गावात नेऊन टाकला भावाच्या दारात. हो, रंगोत्री मलवाकडा. त्याच्यानंतर हा पण रायगडच्या पायथ्याला शिवतरकर नावाचा एक आहे आणि खंडोजी खोपडा, असे खूप जणांचे चौरंगी केलेले महाराजांनी. आपल्या लोकांना बऱ्याचशाच इतिहासामध्ये नामोल्लेख नाही, कारण आपण वाचलेलेच नसतात. तर ज्यावेळी त्याला गावात टाकला गेला ह्याच्या पाठीमागं कारण की त्याचं गर्दन मारणं सोपं होतं, पण पुढच्या माणसाला वचक बसली पाहिजे, तिथून जाणाऱ्याला दिसला पाहिजे अरे मी जर स्वराज्य विरुद्ध काय केलं तर मी पण असाच होईल. माणूस मेला, सगळं संपून जाईल, काही दिवसात माणसं विसरतील, पण तो तडपडत जोपर्यंत दारात दिसतोय तोपर्यंत कोणी परत ते करणार नाही, भीती राहील. हा, पुतण्या होता, त्याच्या नेऊन दारात टाकला. आता ही देशमुखी सगळी पाटीलकी संपली, आता पाटीलकीच कोण करा ना, म्हणून ह्याचा पुतण्या पुरंदरला गेला शिवाजी महाराजांकडे आणि महाराजांना म्हटला तुम्ही माझ्या दारात आणून टाकलेले त्याला, त्याचं मलाच त्रास आहे, मला सगळं करायला लागतंय, त्यापेक्षा त्याची पाटीलकी मला द्या. महाराज म्हणतात देतो पाटीलकी, पण अशीच पाटीलकी नको, तुला द्यायची नाही, फुकटात नाही द्यायची. 200 शेरणी घेतली. हा, म्हणजे 200 घेतले आणि मग पाटीलकी तुला दिली.